साखर न वापरता खजुराच्या गोडीत बनवलेला खास मोदक म्हणजे खजूर मोदक। आपण इथे हे मोदक कसे बनवायचे हे बघत आहोत। हे मोदक अतिशय सोपे तसेच पौष्टिक आहेत व चॉकलेट वापरल्यामुळे हे मोदक लहान मुलांना विशेष आवडतात। नमस्ते, पल्लवीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग उशीर न करता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता आपण पॅन ठेवलेला आहे। ह्या पॅन मध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचे। ह्या तुपात आपण जे काजू बदाम बारीक चिरून घेतले होते ना काप, ते टाकून छान परतून घ्यायचे म्हणजे ते छान क्रिस्पी लागतात। तुमच्याकडे जे पण ड्राय फ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही टाकून घेतले तरी पण चालतात। इथे आता मी क्रश करून हे आपले खारे शेंगदाणे असतात ना ते टाकून घेतलेले आहेत। इथे मी बाहेरचे जे विकतचे असतात ना खारे शेंगदाणे त्याचा वापर केलेला आहे। हे छान असं परतून घेतल्यामुळे ते आपल्या दाताखाली जेव्हा येणार ना, आपण जेव्हा ते स्टफिंग करणार तेव्हा ते खूप छान लागतात। आता हे आपले छान भाजून झालेलं आहे। हे आपण सर्व काढून घेऊया। आता आपण त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून घेऊया। आता त्यात आपल्याला 1 कपच्या मापाने हे खजूर छान परतून घ्यायचेत म्हणजे ते छान मऊ होतील। हे बिया काढलेले खजूर आहेत। आपल्याला इथे असे मऊच खजूर वापरायचेत म्हणजे ते पटकन असे नरम होतात आपल्याला मोल्डमध्ये साच्यामध्ये घालायला। म्हणून डायरेक्ट असे जे असे मऊ खजूर येतात ना मार्केटला तेच आपल्याला घ्यायचे तिथे। आपण ह्याला आता छान असं तुपामध्ये परतून घेऊया म्हणजे तुपाची छान ह्याला चव लागते। तुम्ही बघू शकता छान ह्याचा असा गोळा बनलेला आहे। आता आपल्याला हे जे आपण ड्राय फ्रूट्स भाजून घेतले होते किंवा शेंगदाणे आपण हे जे परतून घेतले होते त्यात 2 टेबलस्पून खावा घालायचा आहे। हा रेडीमेड खावा आहे। जर तुमच्याकडे खावा नसेल तर तुम्हाला मिल्क पावडरचा आधी खावा बनवून घ्यावा लागेल आणि तो ह्याच्यात मग मिक्स करावा लागेल। पण मी म्हणते जे आपण रेडीमेड खावा आणतो चांगल्यातला तो वापरला तर इथे जरा जास्त चांगलं राहील, त्याची चव चांगली लागते अजून। इथे आता मी 1 मोठा टेबलस्पून साखरेचा भुरा घेतलेला आहे। ह्या भुऱ्याने काय होतं ना त्याला पाणी सुटत नाही या मिश्रणाला। जर भुरा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पिठी साखर 2 टेबलस्पून वापरले तरी पण चालेल, कारण खवा हा काय असतं कमी गोड असतो, त्याच्यामुळे आपल्याला इथे साखरेचा थोडा पिठी साखरेचा किंवा भुऱ्याचा वापर करायचा आहे। हे छान आपण आता असं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याचा आपल्याला मोदकामध्ये स्टफिंग बनवून घ्यायचं आहे। इथे आता आपण सर्व हे छान मिक्स करून घेऊया। आता इथे आपलं हे स्टफिंग बनवून रेडी आहे। हे तुम्ही थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं जरा सेट व्हायला तरी पण चालेल, पण इथे मी हे काही सेट करून घेतलेलं नव्हतं। इथे आता आपल्याला हे जे आपण मऊ करून घेतलेलं खजूर होतं ना ते आता आपल्याला छान असं मळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप छान हे मऊ झालेलं आहे। आपल्याला मोल्डमध्ये घालायला हे रेडी आहे। आता इथे आपण एक मोदकाचा साचा घेऊया। हे साच्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे ते चिटकणार नाही। इथे आता आपल्याला हे मोल्डमध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि असं त्याला आपल्याला मोदकाचा आकार असा देऊन घ्यायचा आहे। इथे एक होल पाडून आपल्याला जे मिश्रण केलं होतं ना ते त्यात आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि मग स्टफिंग भरल्यानंतर ते आपल्याला खालून असं पॅक करायचं आहे। दाबून दाबून आपल्याला स्टफिंग भरायचं आहे म्हणजे आकार छान येतो मोदकाचा। तुम्ही बघू शकता मोदक हा अतिशय सुरेख झालेला आहे। ही रेसिपी आवडली ना मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशा जर तुम्हाला अजून नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।